साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 38. अवनीने क्षितिजला होकार दिल्यात जमा होता. मग काय, अवनीचं मन आपोआपच त्याच्याबद्दलची स्वप्न विणू लागलेलं. तो समोर आल्यावर पहिल्यापेक्षा दुप्पट वेगानं तिचं हृदय धडधडायचं. एकटी असताना त्याचं ते एकटक पाहणं आणि त्याचा तो चेहरा आठवून गालात गोड स्माईल यायची. प्रेमात पडल्यावर जी गोड हुरहुर दाटत असते आणि जी नशा हवेत पसरल्यासारखी वाटते, अगदी तसंच तिला जाणवत होतं. आणि त्यातून तो जेव्हाही समोर यावा तेव्हा तर तिला कुठंतरी गडप व्हावं असं वाटत असायचं. बाबा आजूबाजूला असायचे आणि त्यांना त्या दोघातलं काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे ती जरा तेवढं भान ठेवून वागायची. पण मनाच्या आत होणारी गडबड आणि चेहऱ्यावर आलेलं ब्लश मात्र मंजिरी आणि क्षितिजलाही लपलेलं नसायचं. आताही तिची सकाळची कामं चाललेली, झाडून लोटून काढणं चाललेलं तिचं. नेमकी तिची त्याच्या रूमच्या बाहेरची झाडलोट चाललेली. तो गेल्यावरच त्याची रूम ती आतून झाडून घ्यायची आणि त्याच वेळी नेमका तो फॅक्टरीत जायचं म्हणून आवरून बाहेर आला. तो येताच त्याच्या त्या मारलेल्या परफ्यूमवरूनच तिला तो बाहेर आल्याचं कळलं आणि आताही तिचं हृदय जोराने धडधडलं. त्याने शूज घातले आणि मुद्दामच तिच्याकडे पाहत विल्यमला आवाज दिला. विल्यम, झालं असेल तर निघूया ना? हो, आलोच सर, त्याचा आतून आवाज आला. ती आता तरी आपल्याकडे पाहिल अशी आशा वाटत होती त्याला, पण तिनं काही लक्षच दिलं नाही. तिचं झाडकाम चालूच होतं. मग मात्र तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने घसा साफ केला आणि ती त्याच्याकडे पाहायला वळणार एवढ्यात विल्यम रेडी होऊन बाहेर आला. सर, आय एम रेडी. निघूया का आता? तू जा पुढे कारकडे, मी आलोच. मला एक गोष्ट आठवली ॲक्च्युली. ओके सर, या आरामात, म्हणत तो हसतच निघून गेला. आणि त्याचं असं विचित्र वागणं पाहून ती केर भरून उठली, कारण तो मध्येच काय वागेल हे तिलाही ठाऊक नसायचं. आणि आता तर होकार दिला आहे, मग तर पुन्हा हात वगैरे पकडून रूममध्ये तर नाही ना नेणार, या विचाराने ती घाबरली. तो विल्यम गेलेला तिकडेच पाहत राहिलेला आणि तो गेलाय पाहून वळला तर तोपर्यंत ती त्याला वळसा घालून पटकन खाली जायलाही निघाली. हे पाहून त्याने तिला हातमध्ये करत अडवलं. हे अवनी, 1 मिनिट थांब तर. आणि काय ग, एवढी कसली बिझी झाली आहेस? काल तर हो बोललीस ना तू, मग आज काय झालं? आज विसरलीस की काय? पाहतही नाही आहेस अगदी माझ्याकडे. तो तिनं थांबावं म्हणून अगदी हळू म्हणाला. काही काय, असं काही नाही आहे, खाली बाबा आहेत, म्हणत ती त्याच्याशी नजर चुकवून खाली निघूनही गेली. त्याने मात्र डोक्यावरच हात मारला. काय वेडी आहे ही अवनी, मला फक्त बोलावं वाटते तर बोलतही नाही आहे, कमाल करते. त्याने हसतच मान हलवले. त्यावेळी तिच्या डोळ्यात आलेले भाव आणि चेहऱ्यावर आलेलं ते भलतंच ब्लश त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. ते पाहून त्याच्या गालात आलेली स्माईल घेऊन तो तसाच खाली आला. अहो काय करताय, सोडा. अवनीचे शब्द त्याच्या कानावर पडले म्हणून खाली आलेल्या क्षितिजने तिच्याकडे पाहिलं तर ती तिथंच होती. त्याला पाठमोरी होती आणि तिच्या साडीचा पदर कुंडीतल्या गुलाबाच्या काट्याला अडकलेला, जो ती तशीच पुढे पाहून ओढत होती. एवढ्यात तिनंही मागे वळून पाहिलं तर क्षितिज तिला दूर उभा दिसला, जो तिला भुवया उंचावून खुणावत हसत होता. मी काही नाही केलंय. आणि तिचा पदर कुंडीतल्या गुलाबाच्या काट्याला अडकलेला पाहून तिने पटकन नजर झुकवली आणि झाडाजवळ जात अडकलेला पदर सोडवला आणि आता मात्र त्याच्याकडे न पाहताच सरळ आत निघून गेली. क्षितिजला मात्र तिचं एवढं हसू येत होतं की बस. तो सरळ कारमध्ये जाऊन बसला. सर, निघूया ना आता?
सर खुश दिसताय एकदम. हो, म्हणत त्याने त्याची नजर कारमधून बाहेर वळवली. तिची ती रिॲक्शन त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हती. तिच्या डोळ्यातले वळल्यानंतरचे ते घाबरट भाव माय गॉड, शी इज रिअली क्रेझी गर्ल. तिला आठवून त्याच्या गालातली स्माईल आता क्षणाक्षणाला आणखीनच गडद होत चाललेली. इकडं श्रावणी मुंबईला आलेली. त्यानंतर तिनं क्षितिजला कॉल केला नव्हता. हे पाहायला की तिनं नाही कॉल केला तर तो करतोय का. पण तो तर जणू तिला विसरलाच होता. ती त्याच विचारात कॉलेजला आलेली एवढ्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. 100% क्षितिजानी अवनीमध्ये काहीतरी चालू आहे. तिनं रिप्लाय केला. कशावरून? काल चक्क ती त्याच्यासोबत डोंगरावरल्या मंदिरात गेली होती. काय? रागाचे इमोजी तिनं पाठवले. कोणीतरी मेसेज करून तिथली बातमी तिला कळवलेली आणि श्रावणीच्या तळपायाची आग ते ऐकून आता मात्र चांगलीच मस्तकात गेली होती. दिस इज नॉट डन. येऊन जाऊन ज्याला त्याला त्या अवनीत काय इंटरेस्ट आहे मला कळत नाही. क्षितिज, हे तू फार चुकीचं केलंयस. आतापर्यंत मी तुझ्या कलेने घेत होते पण आता नाही. त्या अवनीची नाही आता जिरवली तर माझं नाव श्रावणी नाही. श्रावणीने लागलीच तिच्या बाबांना कॉल लावला जो काहीच सेकंदात समोरून उचलला गेला. बाबा, काय झालं? तुम्ही क्षितिजच्या मॉम डॅडना भेटायला जाणार होता ना? झालं ते काम? नाही बेटा, जाणार आहे. बघू पुढच्या आठवड्यात पुण्याला जरा काम आहे तेव्हा जाणं होईल. तेव्हा बघतो. नाही बाबा, लवकरात लवकर जाऊन भेटा त्यांना. बाबा, तो हातातून जाता कामा नये. मला त्याच्याशीच लग्न करायचे सांगून ठेवते. अगं हो, तू काय सम्राटच्या पावलावर पाऊल ठेवतेस का? थोडं धीरानं घे. अशा गोष्टी लगेच होत नसतात. त्यांनाही पसंत पडायला हवीस तू. पण त्याआधी तो दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडायला नकोय. ती अवनी आता पुन्हा मध्ये येते, कळलं ना? आता तिचं काय मध्येच? ती कशी काय आली मध्येच? तिला तर मंगळ आहे. तरीही येते ना ती मध्ये. मला कळलंय त्या दोघात काहीतरी आहे. नक्कीच. बाबा, मला तो हवाय बस. अगं हो, आणि तिच्या मध्ये करण्याने फार काही होणार नाहीये. तू नको त्याची काळजी करू. तिचा मंगल असताना त्याच्या घरचे कसे तयार होतील? तसंही असे लोक इतक्या गरीब घरातली मुलगी पसंत करणार नाहीत. तरीही तुम्ही मी सांगते तसंच करा. त्याच्या वडिलांना एकदा शब्दात बांधलं की मग तोही काही करू शकणार नाही. मला तर आता भीती वाटते त्याला अवनी आवडत असेल तर. त्याने तिच्याबद्दल त्यांच्या घरी सांगण्याआधी तुम्ही जाऊन भेटणार आहात त्यांना? बरं बाई, बघतो. तिकडे तो सम्राट आणि इकडे तू आहेस डोकं खायला. बाबा, सम्राटशी माझी बरोबरी करू नका. तुमच्या इज्जतीला शोभेल असा मुलगा आहे तो. नाही आहे का? कुठे ती अवनी आणि कुठे तो क्षितिज. फरक आहे बाबा सम्राटच्या आणि माझ्या चॉईसमध्ये. हो, कळतंय मला. मलाही तो मुलगा पसंत पडलाय तुझ्यासाठी श्रावू. तुझ्याही सांगण्या अगोदर मी स्वतः हे सगळं करणार होतो. पण त्याला काहीतरी पद्धत असते का नाही? पण बिन मला काही माहीत नाही. तुम्ही आता बघत बसू नका, पावलं उचला. नाहीतर असं समजा गेला तो आपल्या हातातून. आणि मला ते चालणार नाही, सांगून ठेवते. श्रावणी, कळलं मला. बघतो मी. मला रिझल्ट हवाय बाबा, तुमचं बघणं नाही. नाहीतर माझी मी जाऊन त्याच्या घरच्यांना भेटेन. असं मूर्खासारखं काहीही करणार नाहीयेस तू. मी भेटतो त्यांना उद्याच. मग तर झालं. दॅट्स गुड. आत्ता कसं बोललात? म्हणत समोरून श्रावणीने फोन कॉल कट केला. जस्ट आता फक्त मी त्या क्षणाची वाट पाहते जेव्हा क्षितिजसोबत माझं लग्न ठरेल. आमच्या एंगेजमेंटची घोषणा होईल. तेव्हा, बस तेव्हा मला तुझा चेहरा पाहायला आवडेल अवनी. जस्ट वेट अँड वॉच. इकडं कबीरला शक झालेला, कारण तो ठरवत होता त्याप्रमाणे त्या कंपनीत काहीच होत नव्हतं.
त्याला शक येत होता. कदाचित आर्यश त्याला बरोबर साथ देत नाहीये किंवा काहीतरी डबल गेम खेळतोय. आणि म्हणूनच त्याने त्याला येत्या शनिवारी भेटायला बोलावलेलं. कारण काम तर तो सांगेल तसंच व्हायचं, पण त्याचा अपेक्षित रिझल्ट मात्र त्याला मिळत नव्हता. काहीतरी गडबड होती जे त्याच्या लक्षात येत नव्हती. आणि आर्यश बिचाऱ्याला मात्र याची कल्पनाच नव्हती. तो तर कबीर सांगेल तसंच सगळं करत होता. कबीरला शक आलाय हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. अनरेग्युलर भेटायला बोलावल्यासारखा तो त्याला भेटायला जाणार होता. तो आठवडा असाच निघून चाललेला. इकडं गावाकडे फॅक्टरीतून घरी आल्यावर जेवढा वेळ अवनी क्षितिज समोर असायची तेव्हा तेव्हा दोघांचे नजरेचे खेळ रंगू लागलेले. त्याचं पाहणं आणि तिचं नजर चुकवणं नेहमीचंच झालेलं. अवनी तो समोर नसताना त्याला मिस करायची आणि तो समोर असला की त्याला जाणीवपूर्वक टाळायला पाहायचे. कारण त्याचं बाबांशी बोलणं अजून झालेलं नव्हतं आणि तो कधी बोलणार हेही तिला माहिती नव्हतं. पण तो म्हणालाय तर नक्कीच तो बोलेल हे तिला माहिती होतं. पण तिच्या बाबांना, निळकंठरावांना अवनीच्या लग्नाची घाई होती. ते तिच्यासाठी बहुतेक चिंतित असायचे. तिच्या काळजीनेच त्यांना हार्ट अटॅकही येऊन गेलेला. ते पुन्हा तिच्यासाठी मुलगा शोधू लागलेले. उद्या क्षितिज पुण्याला जायला निघणार होता आणि आज त्यासाठीच लवकर फॅक्टरीमधून आलेला. रेडिओवर एक लागलेलं गाणं कानावर पडत होतं. सोबतच अवनीच्या गुणगुणण्याचे स्वरही कानावर येत होते. तिचा असा खुश स्वर पाहून अगदी ओढीने तोही आत निघाला. वाड्यातून त्याने आत पाऊल टाकलं आणि गाण्याचा आवाज आता स्पष्ट होऊ लागला. उनकी तरफ दिल खिंचने लगा, बढ़ के कदम फिर रुकने लगा, कांप गई मैं जाने क्यों, अपने आप दम घुटने लगा, अपने आप दम घुटने लगा, छाए वो इस कदर, छाए वो इस कदर, छाए वो इस कदर कि मेरे होश उड़ गए, उनसे मिली नजर कि मेरे होश उड़ गए. गाण्याचे शब्द लयबद्ध गाणारी अवनी एकदम गातच पाठीमागे वळली आणि त्या क्षणाला समोर क्षितिजला पाहून गार झाली. पटकन त्याला पाठ करून तिनं दातांवर दात घट्ट केले आणि पटकन आत धावत जाऊन गाणं आधी बंद केलं आणि स्वतःच्याच डोक्यात मारलं. धडधडणारं हृदय सावरत तिथंच थांबलेली ती आणि मग काही बाहेर आलीच नाही. तो मात्र अजून तिथंच स्तब्ध स्मित करत थांबलेला. कमरेवर हात ठेवून तिचं ते वागणं आणि ते गाण्याचे शब्द आठवून आताही त्याला हसू येत होतं. सर इथं का थांबलाय? चला ना, बॅग्स भरायचेत ना. हो चल, विल्यमला म्हणत तो त्याच्यासोबत वर आला. ते एक हुरहुर घेऊनच. उद्या जायचं आहे आणि 2 दिवस आपण इथं नसणार आहोत या विचाराने त्याला थोडं अस्वस्थ वाटलेलं. दोघांनी बॅग आधी भरून घेतली. मग फ्रेश व्हायला खाली आले. तेव्हाच नेमके निळकंठराव कुठून तरी घरी आले. आत वाड्यात पाऊल ठेवताच अवनीला हाका मारतच ते आत शिरले. अवनी, अवनी जरा बाहेर येतेस का बाळ? इकडे ये, तुला जरा काहीतरी दाखवायचंय. ते खुश होऊन बाहेरच्या पाळण्यात बसले आणि पिशवीतून काहीतरी काढू लागले. बरं झालं बाबा आलात. चहा ठेवलाच होता मी. हा घ्या. शिवराम, त्या दोघांना चहाला बोलाव. अगं बोलाव ना तूच, ते बघ मागेच आहेत तुझ्या. शिवराम हसत म्हणाला आणि फ्रेश होऊन आलेला गळ्यात टॉवेल टाकलेला क्षितिज तिला दिसला. अरे हो. कशी बशी हसून ती नजर वळवत आत निघाली. अवनी, मग मी काय बोललो? इकडे येतेस का जरा? बाबांनी पुन्हा हाक दिलेली. हो बाबा आले, एकच मिनिट, मी त्यांना चहा घेऊन येते म्हणत अवनी आत गेली. हो या या, बसा क्षितिज साहेब. बरं हे बघा, अवनीसाठी आणखी एक स्थळ आले. बाबा त्याला आपल्याच बाजूला पाळण्यात बसायला जागा देऊन
क्षितिजला सांगत होते तसा त्याचा हार्टबीट चुकला आणि चहा घेऊन बाहेर आलेली अवनी तिनंही हे ऐकलं. तसं तिने क्षितिजकडे पाहिलं. क्षितिजची नजर ही आपोआपच तिच्यावर गेलेली, तर ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर झळकणारी भीती आणि क्षणात पडलेला तिचा चेहरा त्याला स्पष्टपणे जाणवला. तिने क्षितिज आणि विल्यमला चहा दिला आणि तिथेच निळकंठरावांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. अवनी, हे बघ, हे स्थळ आले. आपण आता फिक्स करूनच टाकू. सरळ त्यांना पाहायला त्यांच्या तिकडं जाऊ आणि तिथंच लग्न उरकून टाकू. मुलाला मंगळ आहे, घरचेही तसं बरं आहे. तिच्या हातात त्याचा फोटो देऊन ते सांगत होते. तिची मात्र आता कोणाचाही फोटो पाहायची इच्छाच नव्हती. तिचे लक्ष आता तरी क्षितिज बाबांना काही बोलतो का याकडे लागलेलं. आजचा पार्ट इथंच संपलाय. हे काय, बाबांनी तर नवीन स्थळ आणलंय आणि आता तर ते लग्न उरकायचं म्हणतायत. आता क्षितिज बोलेल का तिच्या बाबांना? जाणून घेण्यासाठी ऐकावी लागेल अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.